नमस्कार मित्रांनो, MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा दरवर्षी आम्ही घेत असतो। याही वर्षी आम्ही नवी मुंबईमध्ये घेणार आहोत, ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे। अशा काही नामवंत व्यक्तीपर्यंत पोहोचून आम्ही त्यांची मुलाखत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। अशाचपैकी ज्यांनी खरंच शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, मुळगाव त्यांचं अक्कलकोट आहे, अक्कलकोटमध्ये त्यांचं जवळपास शिक्षण झालं, त्याच्यानंतर नाशिकला आले, त्याच्यानंतर BJ मेडिकल कॉलेजला गेले, शासकीय सेवेमध्ये ते आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत राहिले। सोलापूरला मध्यंतरी जी कोविड-19 पॅन्डेमिक जी आजार आलेला आहे, त्या आजारावर त्यांनी यशस्वीपणे तिथे आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि इतर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक टीमवर्क छान करून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाला बंदी आणि आळा कसा बसेल याच्यावर त्यांनी प्रयत्न केले। अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत, असे माननीय श्री भीमाशंकर जमादार सर, DHO जळगाव। तर जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा या प्रवास। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा सर। आपण आज जळगावला DHO आहात। हो। या अगोदर आपण सोलापूरला होता। हो। सोलापूरला ज्यावेळेस पहिल्यांदा पहिली लाट आली कोरोनाची, त्या काळात आपण तिथं कसं नियोजन केलं होतं? बेसिकली कोरोनाचं जेव्हा इन्फेक्शन सुरू झालं महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणेच सोलापूरला सुद्धा सुरू झाली। सुरुवात मुंबई पुण्यानंतर जळगाव होतं, त्यानंतर त्याचबरोबर सोलापूरसुद्धा होता। सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना नवीन इन्फेक्शन असल्यामुळे, आजार असल्यामुळे बऱ्याच लोकांना याचा उपचार किंवा त्याचं कंट्रोल कसं करावं याच्याबद्दल ओरिएंटेशन किंवा माहिती नव्हती। त्यामुळे रोज नवीन गाईडलाईन्स निघायचे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ही आजार कसं पसरतं याच्याबद्दल आम्हाला माहीत होतं। हे हवेमार्फत किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरतं हे आपल्याला माहीत होतं। त्यामुळे त्याचं बेसिक जे आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट असतं कुठल्याही एअरबॉर्न डिसीजसाठी, ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि जे श्वास घेतल्याने सोडल्याने किंवा खोकल्याने बाहेर पडणारे जंतू हे रोखण्यासाठी मास्क वापरणे, आणि जर कुठे आपल्याला हे व्हायरसेस कळत न कळत आपल्याला टच केला असेल तर ते दुसऱ्यांना स्प्रेड होऊ नये यासाठी वारंवार शक्य तेवढं हात धुणे, साबणाने असेल किंवा अँटीसेप्टिक सोल्युशनने किंवा सॅनिटायझरने, हे 3 बेसिक गोष्टी होत्या। हेच आम्ही कंट्रोल मेजर्स म्हणून लोकांमध्ये याच्याबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न केला। आणि ह्या गोष्टी सगळीकडे जिथं गर्दी असते तिथं जाणं टाळणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, स्वतःचं सॅनिटायझर हात धुणं आणि इतरांनाही त्याबद्दल माहिती देणं, या आणि गर्दी टाळणं, ह्या गोष्टीवर आम्ही भर दिलेले आहे। सर, ज्यावेळेस पहिली लाट होती, परंतु त्याच्यानंतर जी सेकंड लाट आली त्याच्यामध्ये अनेक जण प्रभावित झाले, त्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये जनजागृती कशा प्रकारे केली? पहिल्या लाटानंतर दुसरी लाट जेव्हा आली त्यावेळी बऱ्यापैकी अवेअरनेस आपल्याला माहिती होतं, आजार कसा आहे आणि कसा पसरतो, याला कसं रोखायचं हेही माहीत होतं। फक्त त्यावेळी पूर्ण सगळीकडे एक प्रॉब्लेम होता, तो म्हणजे ऑक्सिजन। हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याला कुठलं खास असं स्पेसिफिक अँटीबायोटिक नव्हतेच, आणि याचे लक्षणंसुद्धा किंवा होणारे कॉम्प्लिकेशन्स अशा होत्या की लंगवरती इफेक्ट झाल्यानंतर फुफ्फुसावर जर त्याचं इन्फेक्शन झालं तर फुफ्फुसाचं काम कमी व्हायचं किंवा निकामी व्हायचा फुफ्फुस, त्यामुळे दम लागणं सुरुवातीला, आणि नंतर ऑक्सिजन पुरवठा केल्याशिवाय तो माणूस रिकवर होत नव्हता, आणि जेव्हा पूर्णपणे लंग कोलॅप्स होतो त्यावेळी त्या माणसाचा मृत्यू होतो। त्यासाठी याच्या बेसिक उपचार होता की ऑक्सिजन पुरवठा करणे किंवा ऑक्सिजनचं सप्लिमेंटेशन देणं, आणि पेशंट जेव्हा सायटोकाइन स्ट्रॉममध्ये जातो ते सप्रेस करण्यासाठी स्टेरॉइड देणं। त्या अनुषंगाने पूर्ण तयारी झाली होती, आणि त्यावेळी आम्ही त्याच दृष्टिकोनातून सगळीकडे आवश्यक तेवढं करोना केअर सेंटर आणि DCHC आणि DCH हॉस्पिटल्स आणि याच्यामध्ये केअर सेंटर याच्यामध्ये आपण पेशंट अकोमोडेट केलेले आहे।
आणि सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यामध्ये एक प्रकारची भीती होती. कोरोना हा कोणालाही होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये उपचार नाही म्हणल्यानंतर बरेच लोक घाबरायचे. वार्डातसुद्धा जायलासुद्धा लोक घाबरायचे. त्यासाठी आम्ही एक्सपर्ट ओपिनियन आणि एक्सपर्ट टीम तयार केलं जिल्हा स्तरावर, जे आपल्याला कन्सल्ट करतील, ॲडवायझरी कमिटी. त्याच्यामध्ये फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट असं होतं. जसं राज्य स्तरावर आहे तसंच आपण डिस्ट्रिक्ट स्तरावर निर्माण केलं आहे. आणि याची काळजी कसं घ्यावं आणि कुठले कुठले घ्यावे याबाबत आपण सगळ्या आपले हेल्थ स्टाफ, म्हणजे अंगणवाडीचे सेविका असेल, आशा असेल, ANM असेल, MPW असेल, HE असेल, मेडिकल ऑफिसर असतील, हे एक टीम तयार करून त्या सगळ्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. ट्रेनिंग दिल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण पुरवठा करायला सुरू केले, किंवा सगळीकडे मास्कची उपलब्धता आहे की नाही पाहण्याने त्यांना पुरवठा करणे, सॅनिटायझरची उपलब्धता निर्माण करून देणे आणि ऑक्सिजनची, या पद्धतीने करून आपण त्याचं कंट्रोल करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपण यशस्वी झालो. सर, करोना म्हटल्यानंतर अत्यंत भीतीदायक आणि लोकांना त्रासदायक असा तो रोग आहे. त्या काळामध्ये ज्यावेळेस असा कोणता प्रसंग तुम्हाला आठवतो की जेणेकरून एखाद्या रुग्णाला त्वरित तुम्हाला सेवा द्यावीशी वाटली आणि तुम्ही तसे सर्वांना त्वरित सेवा देतच आहात, परंतु असा एखादा भावनिक क्षण कोणता आहे? बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती व्हायची, किंवा मी एक प्रत्यक्ष पाहिलेला माणूस, म्हणजे त्याला मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण म्हणून फार मोठ्या प्रमाणात आहे म्हटल्यानंतर त्यांनी पोलीस इन्स्पेक्टर होते, त्याने मग ते मुंबई सोडून गावाकडे आले, अक्कलकोटला. गावाकडे आल्यानंतर मग महिनाभर राहिले, त्यांना काही बरं वाटलं. मग त्यांनी नातेवाईकडे जायचं म्हणून विजापूरला गेले. विजापूरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की थोडं ताप येत आहे. मग त्यांनी दाखवावं की नाही दाखवावं या पद्धतीने विचार करत करत शेवटी एकदा त्यांनी मला फोन केले, असं असं. मी म्हटलं आधी तपासून घ्या बाबा तुम्ही, एक तर अँटीजेन टेस्टिंग करा आणि त्याच्यात काही नसेल तर तुम्ही RT-PCR करा, म्हणजे आपल्याला खात्री करता येईल. मग ते केल्यानंतर त्याने पॉझिटिव्ह आले, पण त्याला कुठलंच लक्षणं नव्हते. मग तरी त्याने एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. 5 दिवस झाले त्यांना काहीच त्रास नव्हता. मग ते शेवटच्या दिवशी त्यांनी म्हणे काही त्रास नाही तर उद्या डिस्चार्ज करू. मग संध्याकाळी मग पुन्हा थोडा त्रास वाटायला लागला. मग त्याचं HRCT केलं. मग त्याचा स्कोअर होता 15. मग त्यानंतर त्यांनी म्हणलं यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना कुठल्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. मग यशोदामध्ये त्यांना शिफ्ट केलं आहे. 3-4 दिवस तिथं ठेवलं आहे, पण त्याच्यात त्रास काही नव्हता, पण इम्प्रूव्हमेंट होत नव्हता HRCT स्कोअर. आणि मग त्यांनी शेवटी त्याला ऑक्सिजन लावलं. ऑक्सिजन लावल्यानंतर मला ऑक्सिजनची गरज नाही म्हणून त्यांनी ऑक्सिजनही काढून टाकलं. मग मला बोलवलं त्याने, असं असं तुमचा पेशंट ते ऑक्सिजन नको म्हणतो, मला काही त्रास नाही होता. मग त्यांना जाऊन सांगितलं तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे, तुम्ही ऑक्सिजन लावा. आणि त्याच दिवशी रात्री त्यांची डेथ झाली. हां, त्यामुळे मला ते खरंच म्हणजे आज कधीच विसरू शकत नाही. व लोकांना याच्यामध्ये जोपर्यंत दम लागत नाही तोपर्यंत हे लोकांना वाटतं मला काही झालेलं नाही आहे. अक्षरशः म्हणजे याचा इन्क्युबेशन पिरियड जो असतो 14 दिवसाचा असतो. जेव्हा आपल्या शरीरात ते जंतू जातो, पहिलं 4 ते 5 दिवस आपल्याला कुठलंच लक्षणं नसतात. आणि जेव्हा त्याला ताप यायला लागतो तेव्हा ते 5वा किंवा 4था दिवस असतो. आणि त्यानंतर त्याला दम लागायला 7 ते 8 दिवस होतात इन्फेक्शन होऊन. आणि दम लागल्यानंतरही सुरुवातीच्या काळामध्ये लोक काळजी घेत नाही. आणि फारच दम लागायला लागलं की ते 9व्या-10व्या दिवशी येतात. मग त्यावेळी ते लंगचे काही लोब्स निमोनिया होऊन ते डॅमेज झालेले असतात. मग ते सिरियस झाल्यानंतर येतात. मग त्यावेळी अशी परिस्थिती असते किंवा त्याला बेसिकली ऑक्सिजन लावणं आणि त्याला स्टेरॉइड देणं, त्यामुळे बरेच लोक उशिरा आल्यामुळे सुद्धा डेथ झालेले आहेत. खूप भयानक परिस्थिती होती आणि अनेकांनी या भयानक परिस्थितीचा सामना केलेला आहे. आम्हीसुद्धा मुंबईत असताना अनेक रुग्णांना सेवा दिलेली आहे. अनेकांची, कारण ज्यावेळेस आम्ही सोसायटीमध्ये राहत होतो बघायचो की सारख्या ॲम्ब्युलन्सच जायच्या. रस्त्यावर मनुष्य कमी परंतु ॲम्ब्युलन्स जास्त होत्या आणि याच्यातून असं वाटायचं की आता जग संपतं की काय. परंतु त्या काळात तुम्ही सर्वांनी, महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने सगळ्यांनी प्रयत्न करून रुग्णांचे आणि जनतेचे सेवा केलेली आहे. त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. सर, पहिला प्रश्न असा आहे की आपलं शिक्षण आणि आपलं जन्मगाव कुठे? मी अक्कलकोट तालुक्यात माझा जन्म
गाव आहे कल्लीप्रगा म्हणून. हं, माझं शिक्षण करजी येथील बसवराज हायस्कूलमध्ये झालेलं 10वीपर्यंत. हं, त्यानंतर मी 11वी-12वी नाशिकला शिकलेले आहे हं. आणि तेथून माझं वैद्यकीय अभ्यासक्रम MBBS BJ मेडिकल पुणे इथं झालेले आहे. वा. सर, आरोग्य सेवेतच यावं असं का वाटलं तुम्हाला? बेसिक माझं म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे थोडंफार सगळ्या नोकऱ्या करणं चांगली गोष्ट असतात, तर त्याच्यामध्ये माझं थोडं स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी ज्या सेवेत आहेत, हं, स्वार्थ आणि परमार्थ ज्या गोष्टी दोन्ही आहेत, असा एकमेव फील्ड आहे तो म्हणजे वैद्यकीय सरकारी वैद्यकीय क्षेत्रात काम करणे, ज्याच्यामुळे आपण लोकांची सेवा करू शकतो आणि लोकांनी सेवा केल्यानंतर त्या बाबतीला आम्हाला पगारही मिळतो आणि एखाद्या रुग्णाचं किंवा ज्या रुग्णाचं दुखणं कमी होतं आणि जगणं सुसह्य होतं ते मनापासून दुवा देतात. ते इतर कुठल्याच विभागात किंवा इतर कुठल्याच नोकरीमध्ये नसते आणि ही संधी आम्हाला होती म्हणून म्हटलं आरोग्यसेवा सगळ्यात चांगली आहे. तर आपण 14 ऑगस्ट 1991ला सेवेमध्ये रुजू झाला. हं. तो पहिला दिवस आणि आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा तुम्हाला आठवतो? मी जेव्हा सुरुवातीला जॉईन झालो एक PSCला जॉईन झालो वैद्यकीय अधिकारी म्हणून. तिथं आम्हाला लिमिटेड स्कोप होता. 30,000 लोकसंख्येला एक PSC असतो आणि 2,500-3 हजार लोकसंख्येला तो PSCचा सेंटर असतो. तिथं येणारे किरकोळ स्वरूपाचे रुग्ण असतात आणि एकमेव काम असतं ते म्हणजे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणं आणि ते आम्हाला फार आवडायचं. आणि जसं आपण पुढे येतो किंवा EDHO DHO होतो, मग ते पूर्ण जिल्ह्याचा कारभार असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला राजकीय हे पण असतो, थोडाफार प्रेशर पण असतो आणि याला कारण असं आहे की हे डायरेक्टली पब्लिकशी कॉन्टॅक्ट असतं. आपण रोज 100-150 व्हिजिटर्स असतात आणि जेव्हा व्हिजिटर्स येतात ते नियमात बसणारे आणि नियमाने होणाऱ्या गोष्टी असलं तर कोणी भेटायला येत नाही. काहीतरी असे अडचण असतात किंवा त्यासाठी रोज त्यांचं फॉलोअप असतं आणि जिल्हा परिषदमध्ये सगळीकडे पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला ते नेहमी फेस करावं लागतं. सर, आता आपण जळगावला DHO आहात. ज्यावेळेस आपण इथे आलात तर इथली परिस्थिती कशी होती कोविडची? महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे आहेत, बुलढाणा आणि जळगाव. इथं शक्यतो कोणीच DHO जात नाही. आतापर्यंत माझे सुरू झालेले बदल्या प्रशासकीयच कोणी जात नाही, तिथं कोणी येत नाही म्हणून मग टाकणं. मला त्यांना अशी एक शंका होती की बाबा हे जातील की नाही, त्यासाठी मला त्यांनी आधी ॲडिशनल चार्ज जळगाव दिला आहे. DHO सोलापूर यांना अतिरिक्त कार्यभार DHO जळगाव. मग मी इथं येऊन हजर झालो. महिन्याने मला पुन्हा रेग्युलर ऑर्डर काढले. आता मागच्या 4-5 वर्षामध्ये इथं DHO नव्हते, त्यामुळे आता माझी पहिल्यापासून एक कामाचं एक पद्धत म्हणा, मी जिथं बदली होईल तिथं जाऊन हजर होतो. त्यामुळे मी जळगाव एवढे लांबून सोलापूर इथं बदली झालं तरी मी इथं येऊन हजर झालो. आता माझं 6 वर्ष झालेले आहे. मेमध्ये माझं रिटायरमेंट आहे. 60 वर्ष होईल म्हणून. नाहीतर कोविड नसता तर आम्ही 58ला रिटायर्ड झालो असतो. कोविडमुळे आम्हाला 2-2 वर्ष एक्सटेन्शन आता मेला संपेल. सर, शासकीय सेवेमध्ये काम करत असताना आणि त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये, कारण तुमच्या बदल्या महाराष्ट्रभर होत असतात, त्यावेळेस तुम्ही परिवाराला वेळ कसं देता आणि परिवाराविषयी थोडक्यात? मी जळगाव आत्ता मागच्या 2 वर्षाच्या एक्सटेन्शनचा उद्देश असा होता की कोविड झाल्यानंतर यांना कार्यमुक्त करू. त्यामुळे मी फॅमिलीसहित नाही आहे. मी याच्या आधी जिथं जिथं काम केलेलं आहे, सोलापूर असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल, मी फॅमिलीसहित राहायचो. त्यामुळे काही फारसं अडचण नव्हती. इथं मलाच माहीत नव्हतं की मी इथं 6 महिने आहे का वर्षभर आहे. त्यामुळे मी आता एकटा आहे. आता मेपर्यंत वाढणार आहे म्हटल्यानंतर मेपर्यंत आहे, 31 मेपर्यंत. त्यामुळे 2-3 महिन्यासाठी आम्ही फायनली शिफ्ट करतो इथं. सर, निवृत्तीनंतर काय करायचं ठरवलं? निवृत्तीनंतर माझं तर मत आहे, आता आम्ही इतकं वर्ष शासनाची सेवा केलेलीच आहे, पगार घेऊन का होईना पण केलेले. आता निवृत्तीनंतर शांतपैकी जीवन जगावं आणि गावाकडे जावं. गावात खेडेगावात, माझं गाव खेडेगाव आहे, शक्य असेल तर तिथल्या लोकांना सेवा द्याव्यात आणि विश्रांती घ्यावं. सर, मुलांविषयी आणि तुमच्या पत्नीविषयी काय सांगा? मुलगा BE आहे,
पुण्याला आहे आणि दुसरा मुलगा BCA फायनलला आहे. मुलगी MBA होऊन ती जॉब करते आणि तिचं लग्न झालेलं आहे तिचं. आत्तापर्यंत तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळाले? महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचं मला कोरोना काळात सोलापूरला केलेल्या कामाबद्दल एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून मला पुरस्कार देऊन माझं सत्कार केला. सर, रुग्ण म्हटल्यानंतर रुग्ण आणि डॉक्टर ज्यावेळेस रुग्ण येतो त्याचा चेहरा वाचूनच तुम्हाला कळत असतं की याला काय झालं असावं. अशी कोणती तुमच्याकडं जादू असते जेणेकरून तुम्हाला ते सुचतं? नाही, तसं म्हणजे त्याचे सायन्स सिम्पटम्स असतात, त्याच्यावरही रुग्णाची काय परिस्थिती लक्षात येतेच. व त्याहूनही तुम्ही कुठलाही रुग्ण असेल, चेहरा बघण्याबद्दल नाही, तपासणी करा, योग्य निदान करा, जेणेकरून एकदा तुमच्याकडे आल्यानंतर त्या पेशंटला त्याचं दुखणं कमी व्हावं, जगणं सुसह्य व्हावं, या दृष्टीतून आपण प्रयत्न केला आणि उपचार केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सर, आत्तापर्यंत तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला सहकार्य करणारे, प्रेरणा देणारे असे कोणते कोणते व्यक्ती ज्यांची आज या मुलाखतीमध्ये नावं घेता येईल? मी असे काही अधिकाऱ्याबरोबर काम केलेले आहे ज्याच्यामुळे माझं पूर्ण काम करायचं पद्धत आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. मी सोलापूरला असताना सुनील केंद्रेकर म्हणून माझे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आता ते औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत. त्यांनी फारच जबरदस्त कामाचा त्यांचा रेटा होता आणि 2-2, 4-4 वर्षात होणारी कामं त्यांनी एका वर्षात निपटारा केलेले आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर वीरेंद्र सिंग म्हणून आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते इतकं जबरदस्त काम करायचे, सकाळी पहाटे 5 पासून रात्री 2पर्यंत काम करायचे. त्यांची खासियत अशी होती की आज गेलेले फाईल्स उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला उपलब्ध व्हायचे. इतकं जबरदस्त कामाचा एक त्यांचा रेटा होता आणि त्यामुळे तेव्हापासून वीरेंद्र सिंगसारखे लोक त्यांच्याबरोबर जे जे केलेले आहेत ते एक फार चांगले अधिकारी म्हणून पुढे काम करायची संधी मिळते आणि त्यांचं फार आम्हाला मदत झालेली आहे काम करण्यामध्ये. सर, तुमच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही जो MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तो तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत आहोत. याबद्दल आपलं मत काय? पुरस्कार देत आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बेसिकली मी आतापर्यंत जे सेवा दिलेली आहे ते पगार मिळाले त्यासाठी आम्ही सेवा दिलेली आहे. आमचं आम्ही कर्तव्य केलेले आहे. आम्ही केलेले कामाचं आपल्याला योग्य वाटलं त्यामुळे आपला सत्कार करतायत, त्याबद्दल आपलं मी आभारी आहे. सर, नवीन येणाऱ्या डॉक्टरांना आणि सेवकांना आपण काय संदेश द्याल? मेडिकलमध्ये किंवा पब्लिक हेल्थ किंवा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात यायचं असेल तर बेसिकली आपण पैसे किंवा काहीतरी नावलौकिक हा विषय नसावा. तुमचा बेसिक विचार असंच असावा, माझ्यामुळे 4 लोकांचं जगणं सुसह्य होईल किंवा त्यांचं दुखणं कमी होईल, या दृष्टिकोनातून विचार करावा आणि लोकांना शक्य तेवढं मदत करावं. जेव्हा आपण रिटायर्ड व्हाल त्यावेळी तुमची किती इच्छा असला तरी काही करू शकणार नाही. सेवेत असेपर्यंत तुम्ही चांगलं सेवा द्या, 4 लोकांचं भलं करावं. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून नमस्कार. तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही वेळ काढलात आणि आम्हाला ही प्रकट अशी मुलाखत दिलीत. लवकरच हा आमचा कार्यक्रम नवी मुंबई येथे होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा हा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.